कंदलगावचे ज्येष्ठ माजी सैनिक भुजंग ओडाणशिव यांचे निधन. 2 युद्धांचे साक्षीदार असलेल्या शूर सैनिकाला निरोप. चीन आणि पाकिस्तान विरोधाच्या ऐतिहासिक युद्धांमध्ये थेट रणांगणावर शौर्य गाजवणारे कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील ज्येष्ठ माजी सैनिक भुजंग गोपाळ ओडाणशिव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. भीमनगर कंदलगाव येथील राहत्या घरी सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी रात्री 11:30 वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला. भुजंग ओडाणशिव हे भारतीय सैन्य दलातील महा रेजिमेंटमध्ये दाखल होऊन देशसेवेत रुजू झाले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी देशासमोरील 2 अत्यंत आव्हानात्मक आणि ऐतिहासिक युद्धांमध्ये थेट सहभाग घेतला होता. 1962चे भारत चीन युद्ध आणि 1971-72चे भारत पाकिस्तान युद्ध. रणांगणावर देशाच्या सीमांचे यशस्वी रक्षण केल्यानंतर सलग अनेक वर्षे खडतर सेवा बजावून ते 1982 साली भारतीय सेनेमधून सेवानिवृत्त झाले होते. सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या कंदलगावमध्ये भुजंग ओडाणशिव हे एक अत्यंत आदराचे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या शिस्तीचे, देशप्रेमाचे आणि शौर्याचे किस्से ऐकून गावातील अनेक तरुणांना सैन्यात भरती होण्याची प्रेरणा मिळाली होती. आज कंदलगावचे जे अनेक तरुण देशसेवेत विविध सीमांवर कार्यरत आहेत, त्यामागे ओडाणशिव आबांची मोठी प्रेरणा होती. कंदलगाव येथील माजी सैनिक संघटनेकडून मानवंदना. मंगळवारी 1 वाजता कंदलगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी कंदलगाव येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीने सुभेदार मेजर मताप तांबुळे यांच्या नेतृत्वाखाली या शूर सैनिकाच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून लष्करी वातावरणात मानवंदना देण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या देशसेवेचा गौरव करत अत्यंत जड अंतकरणाने त्यांना श्रद्धांजली वाहिली. या वीर माजी सैनिकाला अंतिम निरोप देण्यासाठी परिसरातील अनेक आजी माजी सैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने भारतीय सैन्य दलाचे सुभेदार मेजर मताप तांबुळे रिटायर, सुभेदार मेजर दाऊद तांबुळे रिटायर, सेवानिवृत्त हवालदार मारुती चंदनशिवे, BSFचे हवालदार बसवराज कोले रिटायर, CRPFचे सेवानिवृत्त हवालदार इफ्तेखार पटेल, माजी सैनिक रुबाब सय्यद, माजी सैनिक रामचंद्र साबा यांच्यासह कंदलगावचे माजी सरपंच रावसाहेब पाटील, पोलीस पाटील कैलास कडते, उपसरपंच अमित नरोटे, धनेश कडते, कंदलगाव व पंचक्रोशीतील आजी माजी सैनिक, समाज बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सैनिक भुजंग ओडाणशिव यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.